नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रतीक्षा डेली व्लॉगमध्ये। आज मी हातावर मेहंदी काढते, पण ही मेहंदी नेमकी कोणत्या खास प्रसंगासाठी आहे, कुठलं फंक्शन आहे, कोणता सण आहे की घरात काही आनंदाची बातमी, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आजचा ब्लॉग खूपच मजेशीर आणि छान असणार आहे। चला तर वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आज मी वटपौर्णिमेसाठी मेहंदी काढत आहे। आपल्या बायकांचा सण म्हटलं की तयारी 1-2 दिवस आधीपासून सुरू होते। यावर्षी मला साडीवर एकदम वेगळा आणि सुंदर लुक तयार करायचा होता, म्हणून मी वटपौर्णिमेच्या 1 दिवस आधीपासूनच तयारीला सुरुवात केली। मेहंदी, साडी, दागिने आणि संपूर्ण लुक कसा तयार केला हे सगळं आजच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। माझी ही तयारी आणि शेवटी तयार झालेला लुक पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर असा काय मी वटपौर्णिमेच्या दिवशी माझा लुक केला होता। माझा पिवळ्या साडीमधील वटपौर्णिमेचा हा खास लुक तुम्हाला कसा वाटला? अंबाडा, गजरा, ज्वेलरी, हेअरस्टाईल आणि मेकअप प्रत्येक गोष्ट ही मी माझ्या मनापासून तयार केली आहे। हा माझा ट्रेडिशनल लुक तुम्हाला कसा वाटला? मला 10 पैकी किती मार्क्स द्याल? तुमचं मत मला नक्की कळवा। मी आता वटवृक्षाजवळ वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी आले आहे। मनापासून आणि पूर्ण श्रद्धेपासून पूजा करत आहे। आपल्या संस्कृतीतील हा सण प्रत्येक विवाहित स्त्रियांसाठी खूप खास असतो। सुख, समृद्धी आणि कुटुंबाच्या आनंदासाठी ही पूजा केली जाते। माझी वटपौर्णिमेची पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा। वटपौर्णिमा हा प्रत्येक विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो। या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य, कुटुंबाचे सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतात। या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची कथा आहे। सावित्री आपल्या निष्ठा, धैर्य आणि बुद्धीच्या बळावर सत्यवानाचा प्राण परत मिळवते, म्हणून हा दिवस श्रद्धा, प्रेम आणि दृढ नात्यांचे प्रतीक मानला जातो। आजही अनेक महिला भक्तिभावाने उपवास करतात, वटवृक्षाची पूजा करतात आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी मनापासून प्रार्थना करतात। ही परंपरा आपल्या संस्कृतीचा एक सुंदर आणि जपण्यासारखा वारसा आहे। या दिवशी सुवासिनी एकमेकींची ओटी भरतात। ही प्रथा आपल्या संस्कृतीतील प्रेम, आदर आणि शुभेच्छांचे प्रतीक मानले जाते। सुवासिनी एकमेकींची ओटी हळदी कुंकू, अक्षदा, फुले, नारळ, सुपारी किंवा इतर मंगल वस्तूंनी भरतात। यामागील भावना म्हणजे एकमेकींना अखंड सौभाग्य, सुख, समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबाच्या आनंदासाठी शुभेच्छा देणे। ओटी भरणे म्हणजे फक्त वस्तू देणे नव्हे, तर प्रेम, सन्मान आणि आपुलकी व्यक्त करण्याची सुंदर परंपरा आहे। त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी महिला आनंदाने एकमेकींची ओटी भरतात आणि मंगलमय जीवनासाठी शुभेच्छा, आशीर्वाद देतात। तर असा काही माझा वटपौर्णिमेचा लूक होता। अशी काही मी पूजा केली। जी काही मला माहिती होती ती माझ्या व्हिडिओद्वारे, ब्लॉगद्वारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। काही माझं चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर मला तुम्ही माझी चूक नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ माझा जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक आणि कमेंट, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा, स्वस्त राहा। बाय बाय सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ। golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. Hey, I'm never the same. Whenever you're calling
it to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love.